पुन्हा एकदा स्वागत करते आणि गप्पांना सुरुवात करूया. जरूर. खरं तर असं आहे की पॉप्युलरची 100 वर्ष आता शतक महोत्सवी वर्ष सुरू होईल. 24 मध्ये ते सुरू झालेलं आहे आणि आता तुमचा वाढदिवस आहे 90वा. मागं वळून बघताना हे जे काही मधल्या काळामध्ये एवढं इतकी स्थित्यंतरं होऊन गेली, आपलं आयुष्य म्हणजे मला तर असं वाटतं की गेल्या 20 वर्षामध्ये जितकं बदललं तितकं कदाचित त्याच्या आधीच्या 50 वर्षांमध्ये बदललं नसेल. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या बदलांकडे बघत असाल तेव्हा तुमच्या तर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी इतक्या झपाट्यानं सगळ्या तुमच्या डोळ्यादेखत बदललेल्या तुम्ही पाहताय. आत्ताचा जो काळ आहे सगळा तो बघून तुम्हाला काय वाटतं? या परिस्थितीमुळं घाबरायला होतं? ही जी देशाची स्थिती आहे त्याच्यामुळं फार उत्साह वाटायला लागतो? प्रकाशन व्यवसायाच्या पुरतं आपण जर बोलायचं झालं तर त्याच्या समोरची आत्ता जी आव्हानं आहेत त्याच्यामुळं चिंताक्रांत व्हायला होतं का याच्यामध्येही संधी आहेत असं एक काहीतरी आशादायी चित्र मनामध्ये निर्माण होतं? पहिली गोष्ट अशी की आता या इतक्या वर्षानंतर म्हणजे माझं प्रकाशन कार्य 70 वर्ष चालू आहे, तर काही गोष्टी मला खऱ्याच वाटत नाहीत की ह्या माझ्याच आयुष्यात झाल्या. कारण त्या 60-70 वर्षापूर्वी कोणाला भेटलो, काय झालं, कुठली पुस्तकं प्रसिद्ध केली ती मीच केली का आपलं कुठेतरी वाचलं आहे असं वाटायला लागण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु तुम्ही जे इतर अनेक मुद्दे मांडले त्याच्यात अर्थात उदाहरणार्थ छपाईची तंत्रच इतकी बदललेली आहेत की मला आता ती समजतही नाहीत आणि समजू शकतील, परंतु मी ठरवलं की ते रोज इतकं बदलतं की आपण त्या भानगडीत पडू नये. ते ज्यांना करायचं ते करतील, मला जे करायचं ते मी करेन. आणि उदाहरणार्थ कंटेंट क्रिएशन जे म्हणतात त्याच्यात काही फारसा फरक पडलेला नाही अजून तरी. आणि त्या दृष्टीनं माझं लक्ष पुस्तकं निवडण्यावर किंवा पुस्तकं लिहिण्यावर याच्यावरच असतं. पण जेव्हा तुम्ही म्हणजे प्रकाशक म्हणून तुम्ही जेव्हा काय म्हणू आपण तुम्ही पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमचं वय जेमतेम 17 वर्षाचं होतं. तर असं काय होतं की 17 वर्षाच्या मुलाला त्यावेळेला आपण पुस्तक प्रकाशक व्हावं असं वाटलं? म्हणजे तो काळाचा महिमा होता, तुमच्या कुटुंबाचे संस्कार होते. आज 17 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो का? येऊ शकत नसेल तर का येऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं? काय होतं की ज्याच्यामुळं इतक्या छोट्या वयाच्या मुलाला आपण प्रकाशक व्हावं आणि पहिलं पुस्तक ही गाडगिळांचं तुम्हाला मिळावं? आता त्याच्याबद्दल तुम्ही काही मुलाखतींमधून सांगितले की मी राजपुत्रासारखं होतो. पॉप्युलर ही खूप मोठी बुक डेपो खूप मोठी संस्था होती, कदाचित मुंबई महाराष्ट्र काय देशातल्या अग्रगण्य पुस्तक विक्रेत्यांपैकी त्यावेळेला ते होते वगैरे. पण तरीसुद्धा इतर अनेक गोष्टी तुम्हाला करणं शक्य होतं. आपण प्रकाशन करावं, प्रकाशक व्हावं हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय तेव्हा तरी नव्हता. परंतु मी वाचक म्हणून जेव्हा पुस्तकं हाताळत होतो तेव्हा ते गाडगिळांचं पुस्तक ज्याच्यावर काम चालू होतं ते मला दिसलं आणि ते माझ्या मताप्रमाणे चुकीच्या मार्गाने चाललं होतं. चुकीच्या मार्गाने म्हणजे काय होतं? चुकीच्या म्हणजे ते कथांची निवड चुकीची होती. पण तुम्हाला कथांची निवड चुकीची असं त्या वयात कळत होतं? माझ्यावर तेव्हा माझा एक मित्र भालचंद्र देसाई याचे संस्कार झालेले होते आणि त्याने नवसाहित्य म्हणजे काय हे सांगितलं. तर मी थोडीशी गंमत सांगतो की त्यावेळेला नवयुगमध्ये मी एक मुंगी तू एक मुंगी असं काहीतरी आलं. मला वाटलं की ते विडंबन आहे, कारण त्यावेळेला अत्रे आणि बांदेकर हे विडंबना लिहायचे. तर मी देसाईंना म्हटलं की अरे हे काय छान विडंबन आलं आहे, पण ती मूळ कविता कोणती? तो म्हणाला अरे गाढवा ती मूळ कविताच आहे आणि ती फार महत्त्वाची कविता आहे. आणि त्यानंतर त्याने मला मर्ढेकरांवर 1 तास 2 तास नव्हे 2 दिवस व्याख्यानं दिली. आणि तेव्हा माझ्या लक्षात गेलं की गाडगीळ ही सुद्धा काय चीज आहे, नवसाहित्य काय आहे आणि नव्या जुन्यातला फरक काय आहे, गोष्ट आणि लघुकथा याच्यात फरक काय आहे हे सगळं लक्षात आलं. आणि त्यामुळे जेव्हा गाडगिळांची ती कात्रणं मी पाहिली आणि यांनी निवडलेली माझ्या माणसांनी त्यांनी म्हणजे उदाहरणार्थ मृत्यूची संजीवनी कथा नको, कारण मग ते जर पुस्तक जर आपल्याला गिफ्ट बुक म्हणून काढायचं असेल तर त्याला गुळगुळीत चित्र वगैरे मी ते सगळं बदललं आणि सगळी निवड बदलली. त्यात बिनचेहऱ्याची संध्याकाळ, मृत्यूचे संजीवन अशा कथा घेतल्या आणि कबुतरे हा फार सुंदर संग्रह तयार झाला. आणि त्याला चित्रसुद्धा कबुतरे हे दलालांनी काढलं, त्याच्यावर बाई नाही.
तर पहिल्यांदा अच्छा, त्यावेळेला बाई असणं आवश्यक होतं का? त्यावेळेला आवश्यकच होतं. कुठलाही विषय, अगदी फिजिक्सच्या पुस्तकावर सुद्धा बाई असेल. तर मी जेव्हा दलालांना सांगितलं की पण बाई ही एक नको, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे हे काही नवीन युगात हे झालं अशातली गोष्ट नाही, हे अगोदरपासून होतं. म्हणजे नाहीतर सिनेमांबद्दल म्हणतात आयटम नंबर. तर दलालांना